हे बघा आमची ओवी अशी मस्त रस्त्याने पळत होती. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. तर कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं आणि आज आहे महाशिवरात्रीचा दिवस. तर इथे बघू शकता आम्ही मंदिरात आलो होतो, सकाळी येऊन गेल्यानंतर परत आलो होतो. तर तिथे अशी गर्दी होती आणि नंतर हा संध्याकाळी आमचा देव जो सकाळी उजळायला नेला होता तो परत आला होता. तर बघू शकता किती छान दिसतोय आमचा देव. मी तुम्हाला जे म्हटलं होतं की संध्याकाळी आपल्याकडे पालखी सोहळा असतो, तर पालखी सोहळ्याला अशी ही छोट्या वारकऱ्यांनी आमच्या गावातील मुलांनी सुरुवात केली होती. अगदी प्रसन्न म्हणजे दंग होऊन गेलेला असा कार्यक्रम आमच्या गावामध्ये सुरू होता आणि एवढं प्रसन्न वाटत होतं की मी शब्दातही सांगू शकत नाही. तर हे बघा छोट्या मुलांनी सुरुवात केली आहे आणि नंतर हे बघा सगळेच गावाची मंडळी आणि पालखी निघालेली आहे मंदिरापासनं. तरी पालखी आमच्या मंदिरापासून निघते आणि ती रात्रभर पूर्ण गावामध्ये फिरत असते. तर असं होतं हे बघू शकता तुम्ही इथे किती गर्दी आहे, उभं राहायला देखील जागा नव्हती. असं मस्तपैकी आमच्या पालखी सोहळ्याची सुरुवात झालेली आहे आणि हे बघा आमची पालखी किती सुंदर सजवलेली आहे सगळ्यांनीच, गावकरी मंडळींनी. ते बघू शकता तुम्ही. आणि हा आमच्या गावातील पालखीचा जो देखावा होता तो असा होता आणि रात्री सगळे भजनी मंडळी भजनही गात होते. आणि हे झाल्यानंतर आम्ही 12 वाजता गेलो होतो मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. तर हे बघा इथे सगळे जे गावकरी पाहुणे आलेले होते ते झोपलेले होते मंदिरामध्येच आणि 12 वाजलेले असूनही अजूनही एवढी गर्दी होती मंदिरामध्ये. आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि सकाळी 4 वाजता आमच्या अंगणामध्ये पालखी येते. तर आम्ही सगळ्यांनी उठून वगैरे आवरून देवाची पूजा करून घेतली. हे बघा इथे पालखीचं स्वागत केलं, सगळ्यांनी ओवाळून वगैरे घेतलं होतं. रोज आपण देवाच्या दारात जातो, पण वर्षातून एकदाच देव आपल्या दारात येतो आणि त्याचं स्वागत होणार नाही असं तर होणार नाही. आणि पूर्ण पालखी फिरल्यानंतर सकाळी 5 वाजता ही परत मंदिरामध्ये जाते आणि मंदिरात गेल्यानंतर तिथे आरती वगैरे होते. असं आरती झाल्यानंतर दर्शनासाठी थोडा वेळ पालखी बाहेर ठेवतात आणि ब्लॉगमध्ये. तर चला मंडळी, थँक्यू फॉर वॉचिंग.